बातमीकडे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता येत्या 5 दिवसाच्या आत मिळणार आहे. सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज समोर येत आहे. लाडक्या बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणी बँक खात्यामध्ये येत्या काही तासांमध्ये जमा होणार आहे. हो लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज. लाडक्या बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता काय कारणामुळे रखित करण्यात आला होता, परंतु तो आता वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. येत्या काही तासामध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता मिळणार आहे. आता यामध्ये परत कोणत्या लाडक्या बहिणी पात्र राहतील, यामध्ये परत काय लाडक्या बहिणी अपात्र होतील का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे त्यांना पैसे भेटले नव्हते, ते लाडक्या बहिणी आता म्हणत आहे की आम्हाला जानेवारीचा हप्ता भेटेल का. तर तुम्ही जर KYC जर पुन्हा केली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु जर तुमची KYC